नमस्कार मंडळी, सुवर्णाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज मी तुम्हाला एक वेगळी आणि नवीन रेसिपी दाखवणार आहे. आपल्या चॅनलवरती अजून आपण ती रेसिपी अपलोड नाही केली आहे. तर आजच्या रेसिपीचं नाव आहे आपल्या व्हेज कोल्हापुरी. त्यासाठी मी हे बघा इथे घेतलेला आहे एक मोठा कांदा. ते स्क्वेअरमध्ये कापून घेतला आहे. आणि इथे आहेत हिरवे वाटाणे, इथे आहे बिनीस, इथे आहे शिमला, आणि इथे आहे फ्लावर, आणि इथे आहे सुक्या लाल मिरच्या, बेडकी मिरची बोलतात त्याला. हिला मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आहे. आणि इथे थोडासा लसूण, 5 ते 6 पाकळ्या आपल्याला ह्याच्यातल्या जेवढ्या लागतील तेवढ्या आपण घ्यायच्या आहेत. तर हे बघा, आता हे सगळं कटिंग वगैरे करून घेतलंय. इथे सगळं म्हणजे प्रॉपर तयारी करून घेतलेली आहे व्हेज कोल्हापुरीची. आणि चला मी आता पुढे दाखवते तुम्हाला. तर आपण सगळ्यात पहिले बघणार आहोत भाजीसाठी काय काय मसाला लागणार आहे. तर इथे मी 4 लवंगा घेतलेले आहेत, 4 मिरे आहेत, 1 विलायची आहे, आणि दालचिनीचे तुकडे आहेत. आणि इथे मी कढई गरम करून त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे. आणि आपल्याला आता ह्याच्यामध्ये थोडासा 6 जिरा ॲड करायचा आहे. हे बघा, बघू शकता तुम्ही. तर आपलं आता इथे मस्त तेल गरम झालं आहे. हे तेल मी कशासाठी गरम केलं आहे, तर बघा, आता मी सगळ्यात पहिले ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे 6 जिरा. आणि आपले हे खडे मसाले मी आता ह्या तेलामध्ये टाकून देणार आहे. तर आपण ते भिजत घातलेले मिरच्या आहेत ना, ते आता आपण तेलामध्ये सोडून देणार आहे. आता मी याला टॉस करून घेणार आहे चांगलं. तर मी ह्याच्यामध्ये धने पण ॲड करून घेणार. तर आता मी सुकं खोबरं पण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. आणि ह्याला छान असं भाजून घ्यायचं. आता मी हा मसाला एका डिशमध्ये काढून घेणार. हा गार होईपर्यंत सगळ्या भाज्या मी टॉस करून घेणार तेलामध्ये. मसाला आता मी थंड करायला ठेवलेला आहे. आणि इथे परत कढई गरमला ठेवली आहे. आता मी ह्याच्यामध्ये एक एक करून भाज्या टॉस करून घेणार आहे. पहिले फ्लावर घेतलेला आहे. थोडंसं मी त्याच्यामध्ये तेल घालून घेणार आहे. छान टॉस करून घेणार. तर बघू शकता, आता मी ह्याच्यामध्ये पनीर पण ॲड करणार आहे. पनीर हे ऑप्शनल आहे. तुम्हाला जर टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, आणि जर टाकायचं नसेल तर तुम्ही तसं पण भाज्या करू शकता. आपलं इथे फ्लावर टॉस करून झालेलं आहे. आता ह्याच्यानंतर मी शिमला घेणार. तर आता मी ह्याच्यामध्ये शिमला मिरची टाकून घेणार आहे, आणि ती पण छान अशी टॉस करून घेणार. तर बघा, आता मी ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल ह्याच्यात पण थोडंसं तेल टाकलं आहे. आणि ह्याला पण मी आता टॉस करून घेणार आहे. आणि पनीरशिवाय ही भाजी होऊ शकत नाही. पनीरमुळेच ह्या भाजीला खूप छान टेस्ट येते. तर तुम्ही नक्की पनीर पण टाका. तर बघा, आता मी शिमला पण अशीच टॉस करून घेणार, जशी फ्लावर केली तशी. तर आता मी तुम्हाला जेवढ्या भाज्या कट केलेल्या आहेत ते दाखवलेल्या आहेत ना. आता मी सगळ्या भाज्या ह्या अशाच पद्धतीने टॉस करून घेणार.
आणि सगळ्या भाज्या टॉस केल्यानंतर तुम्हाला दाखवणार. बघू शकता आता मी याच्यामध्ये बिनीस घातलेत. आता बिनीसला पण मी असंच टॉस करून घेणार आहे. थोडंसं तेल टाकायचं आपल्याला ह्याच्यामध्ये. बघा आणि आता मला हलक्या हाताने टॉस करून घ्यायचं. तर टॉस छान करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. आता मी बिनीस छान असे टॉस करून घेतलेत. आता मी ह्याला काढून घेते आणि मग त्यानंतर वटाणे टॉस करून घेते आपले ग्रीन पीस. आता मी इथे वटाणे घातलेले आहेत आणि त्याच्यामध्ये तेल टाकलंय, तेल टाकून घेतलं आणि आता ह्यालाही थोडंसं टॉस करून घेणार मी छान. सॉरी, थोडासा मागे मिक्सरचा आवाज येत असेल, भाजी बनवते ना म्हणून मग त्याची तयारी चालू आहे. तर बघा बघू शकता वटाणे बघा किती छान टॉस होत आहेत आपले. आता वटाणे छान टॉस करून घेते आणि मग दाखवते तुम्हाला. हे जे आपण स्क्वेअरमध्ये कांदे कट केले होते ना ते पण छान टॉस करून घेणार आहे. बघू शकता त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे. आता छानपैकी मी ह्याला टॉस करून घेते. बघा आपल्याला कंटिन्यू फिरवत राहायचं, जास्त जळाली तर मग भाजी टेस्ट लागणार नाही भाजीला. बघू शकता आणि इकडे माझ्या सगळ्या भाज्या टॉस करून झालेल्या आहेत. बघा इकडे फ्लॉवर, शिमला मिरची, बिनीस आणि वटाणा आणि इकडे आता स्क्वेअरमध्ये कट केलेला कांदा. आता हा छान कांदा टॉस करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर मी आता इथे पनीर घालून घेतलं आहे. मला पनीर कच्चं नाही आवडत म्हणून मी थोडंसं त्याला हलकंसं असं टॉस करून घेणार आहे. बघू शकता एकदम हलकं आपल्याला टॉस करून घ्यायचं, जास्त पण नाही. जस्ट बिकॉज मला कच्चं पनीर आवडत नाही म्हणून मी टॉस करून घालत असते पनीर प्रत्येक भाजीमध्ये. बघू शकता आता छान याला टॉस करते आणि मग तुम्हाला भाजीची फोडणी करताना दाखवते. तर बघा आता इथे छान कडकडीत तेल गरम झाले, त्यातच मी पनीर वगैरे तळून घेतलं आहे. आता शहाजिरा घालणार आहे मी फोडणीसाठी. आता आपण जी आलं लसूणची पेस्ट बनवलेली आहे ती टाकणार आहे. त्याला छान गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचं आहे. आणि एक मिरची मी हिरवी मिरची कट केलेली आहे छोटीशी एकदम आणि ती पण टाकून घेतली आहे. आता एक कांदा मी तुम्हाला मगाशी दाखवला होता बारीक चॉप करून ठेवलेला, तो पण आता मी फोडणीमध्ये घालून घेणार आहे. तर बघा आता गोल्डन ब्राऊन झाले. आता मी त्याच्यामध्ये आपलं वाटण आणि ते घालून घेणार आहे. तर बघू शकता आता मी ही प्युरी ह्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे. आपण मगाशी मिरची आणि तुम्हाला ते गरम मसाला वगैरे दाखवला आहे, तो मी छान प्युरी बनवून घेतली त्याची आणि आता मी तेलामध्ये टाकलेली आहे. आता हिला आपण तेल सुटेपर्यंत छान असं म्हणजे परतून घ्यायचं आहे आणि ग्रेव्हीला छान असं शिजून घ्यायचं तेल सुटेपर्यंत मस्त असं. तर आता मी थोडंसं मीठ पण ॲड करणार आहे याच्यामध्ये चवीप्रमाणे आणि आता आपली ही ग्रेव्ही छान शिजून घेते आता मी आणि मग नंतर शिजल्यानंतर तुम्हाला दाखवते. बघा आता छान अशी मिक्स करून घेतली मी ग्रेव्ही. बघू शकता तुम्ही किती सुंदर कलर आलाय बघा ग्रेव्हीला आपल्या. हे बघा आता मी तेल सुटेपर्यंत छान असं म्हणजे अंदाजे तुम्हाला सांगू का 10 मिनिटं तरी छान शिजून घ्यायची तेलामध्ये. चला आता शिजून घेते आणि पुढचं दाखवते तुम्हाला. बघू शकता आता छान भाजीला तेल सुटलेलं आहे. आता मी याच्यामध्ये टोमॅटो प्युरी ॲड करणार आहे, दाखवते तुम्हाला. हे बघा
मी इथे प्युरी घालून घेतली आहे. आता ह्याला छान आपण असं मिक्स करूया. आणि आता प्युरीला आपण तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचं आहे, अंदाजे अजून एक 10 मिनटं. आणि त्यानंतर मग आपण ज्या ह्या भाज्या केलेल्या आहेत ना मस्त फ्राय, आता मग त्यानंतर आपण ह्या भाज्या घालणार आहोत. पण त्याआधी आपल्याला पावडर मसाले पण ह्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे. तर आता ह्याला छान शिजू देते तेल सुटेपर्यंत आणि मग तुम्हाला दाखवते. बघा कलर बघा किती सुंदर आला आहे भाजीचा. लाईटचा थोडा इश्यू आहे म्हणून तुम्हाला वाटत असेल, पण बघा. तर बघू शकता आता तुम्ही, छान तुम्हाला दिसत असेल आजूबाजूने छान असं तेल सुटलेलं आहे. आता गॅस मी थोडासा कमी करते आणि त्याच्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर ते घालून घेते, तसं तुम्हाला दाखवते. आता इथे हळद, त्यानंतर थोडीशी लाल मिरची पावडर, एकदम थोडी टेस्टला, कारण आपण ह्याच्यामध्ये हिरवी मिरची पण ॲड केली आहे आणि त्यानंतर बेडकी मिरची पण ॲड केली आहे. बेडकी मिरची आपल्याला माहीत नाही तिखट आहे कशी आहे ते, म्हणून मग मी एकदम थोडीशीच टाकली फक्त टेस्टसाठी. आणि आता ह्याला फक्त 2 मिनटं स्टर करून घेऊया आपण आणि मग आपल्या भाज्या आपण घालून घेऊया ह्याच्यामध्ये. जस्ट आता 2 मिनटं आपण फिरून घेऊया ह्याला. बघा तेल किती छान सुटलं आणि कलर बघू शकता तुम्ही. बघा, तर बघू शकता आपल्या ग्रेव्हीला किती मस्त भक्कड कलर आलेला आहे. एक नंबर कलर आला आहे ग्रेव्हीला. तर आता मी ह्या सगळ्या भाज्या टॉस केलेल्या आहेत ते मी आता त्या आपल्या ग्रेव्हीमध्ये टाकून घेणार आहे. सगळ्या भाज्या मी एकत्रच मिक्स करून टाकून देणार आहे त्यामध्ये. तर बघा इथे आता मी सगळ्या भाज्या टाकलेल्या आहेत आणि थोडंसं पाणी पण ॲड केलं आहे, कारण आपला मसाला जळायला नको म्हणून. आता ह्याला छान असं मिक्स करून घेणार मी. पाणी टाकून घेणार आहे आणि आपल्याला थोडंसं पाणी पण ॲड करावे लागेल. बघू शकता आपली भाजी किती सुंदर झालेली आहे. आणि मी तुम्हाला माझी ही व्हेज कोल्हापुरी भाजीची रेसिपी डिटेल शेअर केलेली आहे. तर तुम्हाला ही माझी भाजीची रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर प्लीज माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय. नक्की ट्राय करा.